आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज में आपका स्वागत है। मातसाजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली। त्या क्रूर हत्येचे फोटो गेल्या 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल होत आहे। अतिशय निर्दयीपणे क्रूरपणे मानवी चेहरा असलेल्या लोकांनी राक्षसी कृत्य या ठिकाणी केलं, म्हणून त्याचा निषेध म्हणून आज बुलढाणेकर आम्ही सर्वजण एकत्र आलो। तद्वतच परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू हा देखील एक लाजिरवाणी बाब या महाराष्ट्राच्या इतिहासात आहे आणि म्हणून यांनाही कठोर शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे। सातत्याने या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा अपमान केला जातो। प्रशांत परोटकर सारखा माणूस छत्रपती शिवराय पळून गेले, छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करतो। त्याचबरोबर राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटताना औरंगजेबाला लाच देऊन सुटले, अशा प्रकारचा या ठिकाणी नीच कृत्य करतो आणि म्हणून अशा या नीच प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। ही जी वैचारिक दिवाळखोरी या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे, त्या वैचारिक दिवाळखोरीचा आणि अशा या नालायक लोकांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशासाठी आम्ही सर्वजण आज निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यास जमलो। ठीक आहे, यांची जी निर्धन हत्या झालेली आहे त्या हत्येचा निषेध, अरे यार यांची जी निर्धन हत्या झालेली आहे या हत्येच्या विरोधात बुलढाणेकरांनी येत्या 10 तारखेला सोमवारी बुलढाणा बंदचं आव्हान दिलेलं आहे। मी या बुलढाणेकरातल्या सर्व व्यापाऱ्यांना, सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी या बंद सक्सेस करण्याकरिता रस्त्यावर उतरायचं आहे। शांततेच्या मार्गाने आपल्याला हा बंद करायचा आहे आणि हा निषेध नोंदवायचा आहे। राजमाता जिजाऊ साहेब राज्यात ज्यावेळी असंवेदनशील घटना घडतात त्याचे पडसाद या ठिकाणी उमटतात। जी हत्या संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे झाली, ते फोटो पाहिले तर सर्व महाराष्ट्र रडला आणि त्यांच्याजवळ ते फोटो, या सरकारी प्रवृत्तीजवळ ते फोटो 60 दिवसापासून होते, त्यांना इतके दिवस झोप कशी लागली हा प्रश्न आहे। या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा तर होईलच, परंतु ज्या नराधमाने त्या संतोष देशमुखांच्या तोंडात तो मुतला, जेलमध्ये त्याला आता पाणी न पाजता जेलमध्ये त्याला आता मूत पाजायला पाहिजे। आणि बुलढाणा बंद आता जो होईल सोमवारी 10 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे मी सर्वांना आवाहन करतो की या संवेदनशील विषयात तमाम बुलढाणेकरांनी